तर सर्वच लोकसभेच्या जागांवर भाजपचा डोळा आहे असं रोहित पवारांनी म्हटलं। अजितदादा आणि शिंदेंची बार्गेनिंग पॉवर त्यामुळे कमी होणार आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय। तर भाजप त्यांच्या पक्षाचे सर्वच खासदार बदलणार आहे असं अंबादास दानवेंनी म्हटलं। काही सरकारी कर्मचाऱ्यांना भाजप तिकीट द्यायच्या तयारीत आहे असं दानवेंनी म्हटलंय। भाजपचा डोळा बऱ्याच जागांवर आहे आणि हळूहळू तुम्ही जर बघितलं तर लोकसभेला अजितदादांना 4 जागा मिळतील, एकनाथ शिंदे साहेबांना 10 जागा मिळतील आणि विधानसभेला तर जागा मिळेल का नाही असाही प्रश्न होईल। तर त्यात भाजपचे नेते कदाचित असंही म्हणतील की आता बाबांनो तुमच्या चिन्हावर लढू नका, भाजपच्या चिन्हावर लढा। भाजपची ही प्रवृत्ती आहे मित्रपक्षाला सुद्धा संपवायचं। येत्या काळामध्ये तुम्ही जर बघितलं ज्या पद्धतीने अजितदादांना बीजेपी दाबते, एकनाथ शिंदे साहेबांना अडचणी आणण्याचा प्रयत्न बीजेपी करते, ते येत्या काळामध्ये त्यांचे जे आमदार आहेत ज्याच्यावर त्यांची आकडा हा बसतो ते आमदार सुद्धा त्यांच्याकडे राहणार नाहीत अशी परिस्थिती येत्या काळामध्ये होईल। मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी विद्यमान सगळ्याच खासदारांमध्ये मोठा बदल करू पाहते। आताच्या विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून काही शासकीय अधिकाऱ्यांना प्रशासनातील सेवेतील अधिकाऱ्यांना देण्याच्या तयारीत आहे अशी प्रकारची माहिती कार्यकर्त्यात खालपर्यंत आहे। आणि कारण मला असं ओव्हरऑल याच्यातून वाटतं की भारतीय जनता पार्टी फक्त देशाच्या चेहऱ्यावर निवडणूक लढू इच्छिते, स्थानिक चेहऱ्याशी त्यांना कोणतंही देणं घेणं नाहीये।